तुमचे दोन जण जे एमएलए आसा वेन्झी आणि क्रूज ते कित्याक आमकां दिसना कॅम्पना ही टू वे फायट बिटवीन काँग्रेस आणि बीजेपी आणि आप इज हियर टू ओनली स्प्लिट द वोट्स. आपान जॉईन जालो रोकडो 24 वरां भितून तुका कॅन्डिडेट म्हणून डिक्लेअर केलो. आता आपाकडे कॅन्डिडेट नाशिल्लो काय तुका इलेक्शन लडोवपाक आसले म्हणून तू आपाक जॉईन जालो. तुका कशें दिसता आता म्हणजे हो कास्ट बेस्ड पॉलिटिक्स करपा जाय पार्टीन आणि गोवान हे चलतले असले कास्ट बेस्ड. फोंड्या बायपोल इलेक्शनाक फक्त 4 दीस उरिल्ले आसा. अशें आसतना कॅम्पेन पीक लेवलार पाविल्लो आसा. प्रत्येक पार्टी आपापल्या कॅन्डिडेटाक घेवन जोरान कॅम्पेनिंगाक लागिल्ले आसात. तर आयज आमी फोंड्या वाठारांत वता पळोवपाक आणि आम आदमी पार्टीचो कॅन्डिडेट गितेश नायक हाजे कडेन उलोवपाक आणि जाणून घेवपाक ताजो कॅम्पेन कसो चल्लो तो. चला तर या आमी फोंड्या. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट आणि ते सगळे जण म्हणतात की कितीतरी बदल घडूया हे पण झोपून आशा चालत राहतू. इतले वर्ष आम्ही वोट दिवन आमकां हांगा कांयच इम्प्रुवमेंट मेळोना. तेन्ना अशें दिसता की ताका फूल प्रतिसाद मेळटलो आणि तोच इलेक्ट जावन येतलो. गाडून टाक As a youth, I connect to Gitesh Naik. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी. गितेश बाब वेलकम टू इन गोवा. सगळ्यात पयलीं आमकां सांग कसो रिस्पॉन्स आसा. रिस्पॉन्स बरो जबरदस्त आसा. डे बाय डे आमचो प्रतिसाद वाडत आसा आणि प्रतिसाद वाडल्या कारणान दोन्ही पार्टींक सामको घाम सुटला आणि हांव तुमकां कमीट करता की येता ते 2 दिसां आनी चड तेंचो घाम देंवयतलो. बरोबर. ओके. गितेश आमकां ऑब्वियसली आमकां खबर आहा गितेश कोण तो. येस. पण चडशा लोकांक गितेश सोशल वर्कर, गितेश पॉलिटिशियन काय गितेश बिझनेसमॅन हे खबर ना. तूच आता तुझ्या तोंडान सगळ्यांक सांग की गितेश हो कोण. हांव एक खडपाबान ह्या वाठारांत जल्माक आयिल्लो आनी अरावंड 2010 हांवें म्हाजें पॉलिटिकल करियर चालू केलें. सोशल वर्क चालू केली. 2012 हांव जनरल सेक्रेटरी गोवा स्टेट यूथ विंग NCPचो जालो. त्या नंतर म्हाका शरद पवारांचे कडेन उतरां जावन म्हाका तेंच्यांनी एक उतर दिलें की तूं म्हाका टिकेट दिता म्हणून 2012. पूण युती जाल्ल्या कारणान तेन्ना म्हाका टिकेट दिली ना. ताज्या नंतर हांवें म्हाजो सोशल वर्क चालूच दवरलो जो आयज पर्यंत सुद्दां हांव करतां. मदीं म्हाका UGTPची टिकेट मेळ्ळी 2012. तेन्ना हांवें कॉन्टेस्ट केलें पूण तेन्ना म्हाका तितको प्रतिसाद मेळना कारण म्हाजेर तेन्ना एक मायनींग स्कॅम घातलें, फॉल्स मायनींग स्कॅम घातलें आनी म्हाज्या कॅम्पेनिंगाचेर रोख हाडली. तेन्ना हांव कॅम्पेनिंग करपाक शकलो ना म्हणून तेन्ना म्हाका तो एक रिवर्स इफेक्ट पडलो. आतांय बी ते परत गव्हर्मेंट म्हाजेर आतांय बी म्हाज्या कॅम्पेनिंगाक रोखपाक किंवा म्हाजें नॉमिनेशन ताच्या बद्दल आमी उलोवयात फुडें. पण एक प्रश्न आता म्हाका एक आसा आणि आय एम शुअर की सगळ्या गोंयकारांक हो प्रश्न आसतलो. मार्च 18 तुवें आपान जॉईन जालो. तूं रोकडोच 24 वरां भितून तुका कॅन्डिडेट म्हणून डिक्लेअर केलो. आता आपाकडे कॅन्डिडेट नाशिल्लो काय तुका इलेक्शन लडोवपाक आसले म्हणून तू आपाक जॉईन जालो. ना तशें न्ही. ते एक्चुली जाले 9 म्हयने जाले हांव आपाच्या टचान आसा. हांव तेंचे कडेन म्हाजें भाशण चालूच आशिल्लें, उतरां आमची चालूच आशिल्लीं. पूण कितें जालें म्हाकाय पार्टी अंडरस्टँड करपाक जाय आशिल्लें पार्टीचें तत्व कितें, पार्टीचो प्रोसिजर कितें, कशें तें काम करता, कितें करता, लोकां खातीर कितें करतले हाजेर म्हाका विचार करपाक आशिल्लो. म्हणून हांव तेंचे कडेन कंटिन्युअसली कॉन्टेक्टान आशिल्लो. हांव इवन केजरीवाल सराक दिल्ली सुद्दां वचून मेळोन तांचे 2 गोश्टी आयकून आयलो. आनी तेन्ना जेन्ना म्हाका कळून समजून आयलें की म्हाजें जें तत्व आसा आनी तेंचें जें तत्व आसा तें दोगूय मेळून आमी काम करूं शकतले म्हणून तेन्ना हांवें भितर एंट्री केली. पूण ताजो अर्थ असो न्ही की हांव 24 तारखेकूच रावल्लो किंवा उमेदवारीक मेळपाकूच लागून रावल्लो, तशें न्ही. हांवें तेंच्या वांगडा आतां 4 म्हयने जाले आमी फोंड्या शहरान जायते कॅम्प केले, मेडिकल कॅम्प केले, खांडेपारा केले, फोंड्या केले, शांतीनगर केले, कॅम्प्स केले. त्या भायर आमी भरपूर कामां केलीं वांगडा म्हणून तांच्यांनी म्हाजी टिकेट कन्सिडर केली. ओके. आता जेन्नाच्यान तुवें तो नॉमिनेशन फॉर्म भरला पळय तेन्नाच्यान कितें ना कितें आमी कॉन्ट्रोवर्सी पळयता. पयलीं म्हणजे काँग्रेसीन एलिगेशन घातले, मागीर हायकोर्टान तुका नॉन बेलेबल वॉरंट काडलो, काल खंय तरी तो कॅन्सलूय जालो. सो कशें पळयता तूं खंय तरी भियाला. डेफिनेटली हांव जेन्ना 2012 लडिल्लो पळय इलेक्शन सेम म्हाजेर तेन्नाय सेम घडिल्लें. तेन्नाय म्हाजेर फॉल्स एलिगेशन घातलेले, फॉल्स कंप्लेंट केल्ली, 500 कोटीचे मायनींग स्कॅम घातिल्ले म्हाजेर त्या वेळार
आनी म्हाका असो बिजी दवरलो की हांव कॅम्पेनींग सुद्दां करपाक शकलो ना. सेम थिंग आतां रिपीट जालां 2026 आयजूय म्हाका कॅम्पेनींग करपाक चान्स दिनात. जायते वटेन प्रयत्न करता की म्हाजी कॅम्पेनींग खंय तरी डिस्टर्ब जावची, म्हाजे वांगडा जे लोक भोंवता ते खंय तरी डिस्टर्ब जावन ते भियेवचे आनी म्हाका त्रास जावचो. हेजो मिनींग अक्षरशा एकूच आसा की जी प्रतिसाद जी आमकां डे बाय डे वाडटा तेजो तांकां फ्रस्ट्रेट जातात ते इतके तेंचे फ्रस्ट्रेशन लेवल वाडलेले आसा की ते आयचे तारखेर न्ही कितेंय करूं शकता, कितेंय करूं शकता. आता मातशे फोंड्याचेर आमी लक्ष दिवया. हय. फोंड्याचे मेजर इश्यूज कितें आसात तुज्या नजरेन? मेजर इश्यू म्हटल्यार जो प्रायोरिटीचेर आमी आयज लोकां कडेन उलयता आनी तो आमी लोकांक प्रॉमिसूय केला. हे जे ID हॉस्पिटल आसा ब्युटिफूल बांदलां, स्ट्रक्चर इज व्हेरी ब्युटिफूल बिकॉज 100 कोटी ताजेर मोडल्या खंय. हांव कितें म्हणूंक सोदतां की ब्युटिफिकेशन केलां दॅट इज नॉट अ हॉटेल, 5 स्टार हॉटेल न्ही तें एज अ ID हॉस्पिटल. ह्या ID हॉस्पिटलांत फॅसिलिटीज इम्पॉर्टंट आसा, डॉक्टर स्पेशलिस्ट डॉक्टर इम्पॉर्टंट आसा. आयज पर्यंत ब्लड बँक येयल्ली ना. सो आयज आमचें येदें व्हडलें फोंड्याक कनेक्टींग आसा, उसगांव आसा, जावं हेवटेन पिरोळ आसा, मडकय आसा, ते सुद्दां लोक हांगा फोंड्या IDचेर डिपेंडंट आसा. सो सगळ्यान प्रायोरिटीन सरकारान ती निग्लेक्ट करनासतना तें हॉस्पिटल जाय ते पयलीं तेंच्यांनी सुटसुटीत चालू करपाक जाय आशिल्लें. तें आयज पर्यंत तेंणी केली ना. आमी लोकांक फोंड्याच्या एक प्रॉमीस केला की येता ते 6 म्हयन्यान आमी एक तर सरकारान आमकां जर साथ दिलो जाल्यार बरी गोश्ट, ना जाल्यार केजरीवाल सरान म्हाका ग्रीन सिग्नल दिल्लो आसा, तांणी उतर दिवन गेल्लें आसा आनी तांचें उतर तुमी ऑलरेडी पळयल्लें आसा की दिल्ली आनी पंजाबान तें उतर कशें तेंच्यांनी कमिटमेंट दिल्लो तो कसो आयकला. तू जर निवडून आयलो तुका म्हाका दिसता नॉट मोर दॅन 8 मंथ्स मेळटले. सो तू प्रायोरिटीचेर ID हॉस्पिटल कर. रायट. आता सगळ्यांचे इश्यू म्हणजे ऑपोजिशनाक आमी उलयले तेन्ना सगळेच इन्फ्रा हॉस्पिटल्स हेच उलयता, पण वॉट अबाउट द मेन इश्यू ऑफ अनएम्प्लॉयमेंट, ह्युमन रिसोर्स बिल्डींग, हे तुमचो कितें प्लॅन आसा? सी आमकां तर संदी दिली जाल्यार आमी आयज पंजाबाक करून दाखयले. अरावंड 65,000 प्लस आमी गव्हर्मेंट जॉब्स क्रिएट करून दिले थंय. तशेंच तेच गव्हर्नन्स आमी हांगा हाडूंक सोदता. आयज फोंड्याच्यान स्टार्ट जातली आनी 2027 तर आमची सरकार जर घडून येयली जाल्यार आमी हांगसर ती लायट आनी उदक आसा तेंय फ्री करून दिवपाचें आमी लोकांक उतर दिलां. त्याच बरोबर एम्प्लॉयमेंट जो आसा तो आमी जशें आमी पंजाबाक केलें तशें हांगसर आमी मेरिटाचेर गव्हर्मेंट जॉब्स दितले. त्याच भायर आमी प्रायवेट जॉब क्रिएट करून दितले. त्याच भायर आमी जे एज्युकेशन लेवल जे आसा हांगसर आयज तें प्रायवेटायजेशन चड जाल्लें आसा, गव्हर्मेंट स्कुलांचें निग्लेक्ट केल्लें आसा. आमी जशें दिल्ली केलें, पंजाब केलें, जे गव्हर्मेंट स्कूल जे आसा ती प्रायवेटा भशेन आमी थंय अपडेट केली आनी थंय आमी इतक्यो फॅसिलिटीज दिल्यो की त्यो आयज प्रायवेटान सुद्दां मेळना. सो त्यो फॅसिलिटी आयज आमी हांगा हाडूंक सोदता कित्याक आयचे तारखेनी एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आनी आयज सगळ्या लोकां कडेन तें आयज जी फीज आसा स्कुलांची, प्रायवेट स्कुलांची, तें आयज सगळ्या फोंड्याकारा कडेन किंवा आमच्या गोंयकारा कडेन ती भरपाक ताक तितकी जायना जाल्या. सो ताजेर आमी विचार केला आनी त्यो गोश्टी आमी हांगा घडोवन हाडटले. जेन्ना तुमी आता दिल्ली मॉडेलाचो तुमी उल्लेख केलो, पण दिल्ली मॉडेल गोंयान चलतलें? कारण लास्ट टायम तुमी हे ट्राय केल्ले हांगा 2022 ट्राय केल्ले, फ्री इलेक्ट्रिसिटी, फ्री उदक आनी हे सगळे तुमी ट्राय केल्लेच, पण तो काय इतलो सक्सीड जावंक ना. पण तुमकां आतां कित्याक दिसता की दिल्ली मॉडेल परतो हांगा चलतलो? आणि दिल्ली मॉडेल दिल्लीकूच चलुना आणि सरकार काय येवना. सो तुमकां कित्याक दिसता की हांगा एक्सेप्ट करतले? दिल्ली मॉडेल एक्चुअली दिल्लीन बरो चल्लो, पण ड्यू टू फाटल्या दिसांनी जे आमचे केजरीवाल सराचेर जे स्कॅम्स घातले, तांकां त्रास केले, तेन्ना मातशे ते डिस्टर्ब जाले म्हणून त्यो गोश्टी थोड्योश्यो फाटी पडल्यो. पूण आयज दिल्लीचे लोक परत म्हणटा की दिल्लीची जी केजरीवाल सरकार आशिल्ली तीच बरी आशिल्ली म्हणून. आतां तुमकां आन्सर दिवचें म्हटल्यार तुमी म्हणटा दिल्ली मॉडेल फोंड्यान आनी गोंयान चलतलो काय ना काय म्हणून. म्हाका एक सांगा, जे दिल्ली मॉडेलान आसा म्हणजे जे आयज लायटीचें बील आनी उदकाचें बील हे आयज गोंयकारांनी कन्सिडर करतले. कारण आयज न्ही लोकांक इतको पेमेंट मेळना ते की हे लायट आनी उदकाचें बील भरपाक तांकां आयज ताक ना जाता, त्रास जाता. आनी ते त्रास जाल्ल्या कारणान समज आमी तर तांकां फ्री करून दिलें जाल्यार गोंयकारांकूच बरें जातलें न्ही. तें तो दिल्लीचो मॉडेल आसूं जाय गोंयचो मॉडेल आसूं, पूण जें कितें करतले तें गोंयकारांक लागून करतले न्ही. आमी गोंयकाराचे सेवेक लागून करतले. तुका दिसता की दिल्ली मॉडेल हांगा इम्प्लिमेंट केल्यार तो सक्सीड जावं शकता?
हांव तो दिल्ली मॉडेल असो म्हणूंक सोदना. ते दिल्ली मॉडेल आसा. आमी एक गोंयाक लागून स्पेशल मॉडेल हे करतले आनी जे गोंयकाराची जी गरज कितें आसा ताजेर आमी काम करतले. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोकून आशा चालत राहतो. एज अ यूथ आय कनेक्ट टू गितेश नायक. आतां फोंडान कांयच चेंजीस जाल्ले ना आनी आमकां आतां फोंडान चेंजीस जाय. जशें की IID हॉस्पिटल, थंय ब्लड बँक ना, ब्लड बँक जाय. आनी जर कितेंय जालें आमकां ते GMCन धाडटात. तें आमकां नाका, तें आमकां चेंजीस जाय. म्हणून एज अ फर्स्ट टायम वोटर आय वील वोट टू गितेश नायक. आमी आयज गितेश नायक म्हाजो भाव व्हडलो भाव तो, तेज्या प्रचारा खातीर आयज आमी भोंवता आनी भोंवता आसतना आमकां इतलें कळटा की सगळे लोक जे हांगा आसा शांतीनगरान ते ताका वोट करपाक सामके रावल्ले आसा आनी ते सगळे जाण म्हणटा की कितें तरी बदल घडोवया हे फावट. 8 म्हयन्याचें इलेक्शन, 8 म्हयन्याच्या इलेक्शना खातीर सगळे जे आयज आमी भोंवता, आमच्या वांगडा जितले सपोर्टर्स आमचे आसा, कार्यकर्ता आसा, ते सगळ्यांक आयज दिसता की आमी बरे प्रमाणान ह्या फोंडा इलेक्शनाक आमी जिखून येतले. आमी हांगा कॅन्डिडेट आमचो गितेश नायकाचे बरोबर आसा कॅम्पेनाक आनी हांगा कॅम्पेनाक ताका बरी साथ मेळिल्ली आसा. सगळे लोक अशें म्हणटात की कितें तरी चेंजीस जावपा जाय हांगा. चेंज जाले शिवाय हांगा इम्प्रुवमेंट कांय जावचो ना. इतले वर्सां आमी वोट दिवन आमकां हांगा कांयच इम्प्रुवमेंट मेळोना. तेन्ना अशें दिसता की ताका फूल प्रतिसाद मेळटलो आनी तोच इलेक्ट जावन येतलो. गाडून टाक भीती पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी. जेन्ना तुका डिक्लेअर केलो एज अ कॅन्डिडेट पार्टीन, खंय तरी असो प्रयत्न जालो नरेटिव्ह सेट करपाचो की तूं भंडारी लिडर. आणि स्टार्टींग आमी अशें खुबदां पळयलें आम आदमी पार्टी कडल्यान की तुका असो प्रोजेक्ट करपाचो की तूं भंडारी लिडर. पण हालींच आमी पळयलें तुमचो एक्स प्रेसिडेंट पालेकर बाब ताणें लायव्ह टीव्हीर सांगलें की आम आदमी पार्टीन 2022 व्हडलो ब्लंडर केलो आपल्याक भंडारी प्रोजेक्ट करून. तुका कशें दिसता आतां, म्हणजे हो कास्ट बेस्ड पॉलिटिक्स करपा जाय पार्टीन आनी गोवान हें चलतलें असलें कास्ट बेस्ड? कास्ट बेस्ड पॉलिटिक्स ताज्या दृश्टिकोनान ताणें कशें चिंतलें ताजेर म्हाका आन्सर म्हाजे कडेन ना आयज. पण जें म्हाका दिसता की कास्ट बेस्ड अशें पॉलिटिक्स आमी आम आदमीन करूना. बट गोंयान कशें आसा, लोक पळयता आसतना एक कास्ट पळयता, भंडारी समाज म्हणटा, बहुजन समाज म्हणटा, जावं आनी दुसरे समाज आसा ते पळयतात आनी उलयता आसतना उल्लेख करतात. पूण ताजो मिनींग असो न्ही की आम आदमी पार्टी हें एक कास्ट बेस्ड पॉलिटिक्स करता म्हणून ना. कारण 2022 पालेकर बाबाक तांच्यांनी प्रोजेक्ट केलो आनी आतांय म्हणजे जेन्ना तुकाय तेंच्यांनी डिक्लेअर केलो तेन्ना अशें खंय तरी दाखोवपाक आयलें की भंडारीचो लिडर म्हणून. उल्लेख तांच्यांनी एक्चुअली पालेकर बाबाचें कशें थिंकींग आसा पार्टी बद्दल, जावं तांचे कशे व्ह्यूज आसा ते ताजेर म्हाका कांय उलोवपाचें ना. कारण तो तांचो एक पर्सनल व्यू आनी आय कांट से एनीथींग ऑन दॅट. बरें, आतां खूब जाण आतां म्हणपा लागला की ही फायट जी आसा फोंड्याच्या इलेक्शनाची ही 2 वे फायट बिटवीन काँग्रेस आणि BJP आणि आप इज हियर टू ओनली स्प्लिट द वोट्स. म्हाका तरी तशें दिसना. कारण कशें आसा, आयज जो सपोर्ट, आयज जो प्रतिसाद जो म्हणटा तो आयज जो आमकां आयला तो ते लोक काय अशें म्हणनात की बाबा आम आदमी एक मदीं आयली आनी आयज ते मत फोडपाची तयारी करतात, तशें कोण म्हणना. एक्चुअली हेजे अपोजीट लोक म्हणटात की एक आमकां ऑप्शन मेळ्ळें, आम आदमी येवन एक ऑप्शन मेळ्ळें. कारण कशें आसा, आयच्या तारखेर BJPची जी तिकेट आसा, जे हांवें फाटीं सुद्दां उल्लेख केल्लो तेजो, की BJPची तिकेट जी आसा ती 2 जाणांक मेळिल्ली आसा. BJPचे तिकेटीचे 2 भाग केल्ले आसा आनी एक दिल्लो आसा तो रितेश बाबाक दिल्लो आसा आनी एक भाग आसा तो केतन बाबाक दिल्लो आसा. सो तांचें थिंकींग कशें आशिल्लें, एक वटेन BJPन चिंतलें की सिंपथी वोट जावं लिगसी म्हणून त्या वटेच्यान मतां मेळटली काय हो प्रयत्न केल्लो आसा. आनी दुसरे वटेन केतनाक तिकेट दिल्ली आसा जो एक्चुअली इम्पोर्ट केल्लो आसा आयज काँग्रेसीन. आनी तो तेजो फाटलो हें पळयलो जाल्यार तो एक MGPचो लिडर. इलेक्शनाच्याच वेळार एक 2 दीस पयलीं तो काँग्रेसीन वता
आणि काँग्रेसीच्यान तिकेट घेऊन तो उमेदवार जाता आणि इलेक्शन ना लढता तू म्हणटा. तू तू जेन्ना केतना गे म्हणटा तुवें तेच केलें न्ही. एक दीस पयलीं तूं आयलो आपान आणि दुसऱ्या दिसा तुका तिकेट दिली. See, So that when you is- are that pointing is- finger at him, No. you are Let me also complete on that. तुमच्या ह्या हेजे आन्सर दिता तुमकां. बट हांव केतन बाबा अशें कित्याक म्हटलें, कारण कशें आसा लोकांचो आयज दृश्टिकोन, लोकांचे आयज विचार जे आसा न्ही केतन बाबाचे, कारण काँग्रेसीन तर जिखलो मनीस जाल्यार आयज म्हाका एक मनीस मेळ्ळो, ताणें अशें म्हटलें म्हाका की काँग्रेसीन तर जिखलो, केतन भाटीकर जिखलो जाल्यार तो एक 2-3 दिसांनी 8 दिसांनी तो रोखडोच बीजेपीन उडी मारतलो आणि त्या वटेन वतलो म्हणून. बरें. सो लोकांचो आयज विचार कितें आसा, भाजपाक तर आमी वोट केले किंवा काँग्रेसीक तर वोट केले, दॅट वील बी अगेन लास्ट वील गो टू बीजेपी ओन्ली. म्हणून तांकां एक ऑप्शन हे आयज आम आदमीच्या रुपान मेळिल्लें आसा. पूण तेय हॅप्पी आसा, खंय तरी तांकांय बरें दिसता की आम आदमी आयली म्हणून आयज फोंड्यान. बरें ओके. परतो हांव तुमच्या कॅम्पेनार येता आतां. आमी पळयल्या फोंड्यान सद्या चीफ मिनिस्टर अख्खो दीस फोंड्यान आसता. ओके. काँग्रेसीचे सगळे लिडर्स MLA सगळे फोंड्यान आसा. अशें आसतना खंय तरी तुमचे 2 जाण जे MLA आसा वेन्झी आणि क्रूज, सो ते कित्याक आमकां दिसना कॅम्पेनार? वेन्झी आणि क्रूज बाब हय यो. दोगूय आमच्या कॅम्पेनिंगाक भरपूर तेंच्यांनी साथ दिलो. नॉट ओन्ली क्रूज बाब आणि वेन्झी बाब. आमचे जो पाटील प्रेसिडेंट आसा, वाल्मिकी नायक आसा, जावं संदेश देसाय आसा, जावं प्रशांत नायक आसा, सगळ्यांनी आमकां हांगसर येवन साथ दिल्लो आसा. एक्झॅक्टली 2दा दिसला ते आमकां. वेन्झी आणि क्रूज तुज्या नॉमिनेशना दिसा हय. आणि दुसरो म्हणटा तो केजरीवाल आयिल्लो त्या दिसा. ना ताज्या भायर आमी अजून तांकां दोगांक ना ताज्या भायर तुज्या बरोबर कॅम्पेन करता. ताज्या भायर तेंच्यांनी म्हाज्या वांगडा भरपूर कॅम्पेन केली. 2-3 दीस ते आयले. वेन्झी बाब 3 दीस आयले, क्रूज बाब 2 दीस आयले. आणि तेंच्यांनी एक व्हडलें उतर सुद्दां म्हटलें की समज बाय चान्स हांवें तर इलेक्ट जावन तर काम केलें ना, जें आमी कितें कमीट केल्लें आसा लोकांक, ह्या 8 म्हयन्या भितर आमी तर केलें ना, जाल्यार फुडले फावटी वेन्झी बाब आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीच्यान कॉन्टेस्ट करचो ना. हे आयज पर्यंत न्ही खंयच्याच आमदारान, खंयच्याच काँग्रेसीच्या आमदारान जावं भाजपाच्या आमदारान अशा कॅन्डिडेटाक लागून इतको ट्रस्ट कोणाकूच क्रिएट म्हणजे आसा तुज्या बरोबर आसा. येस डेफिनेटली 100% फिल्डार दिसना पण तुज्या बरोबर आसा तांचो फिल्डार आसता ते. फिल्डारी आसता. येताय बी, फाल्यां येतले. आयज मातशे ते इस्टर म्हणून ते ओके. तांकां हे सो आता शेवटचो एक तुका प्रश्न करता. लोकांनी आपाक मत कित्याक मारप? जे काम जे आयज फोंडेकारांक जे निग्लेक्ट केल्ले आसा, आयच्या काळान न्ही गेले 15 वर्सां फोंडेची कसलीच उदरगत जाल्ली ना. ना ती हॉस्पिटलाची जाल्ली ना ती मार्केटाची जाल्ली ना आमची, ना ती आमच्या ट्राफीक प्रॉब्लेम जे इश्यूज आसा तेंची जाल्ली ना आमची उदकाची जाल्ली ना. उदक जे आमकां नळाच्यान जे उदक येता ते पयलीं 24 तास येतालें, आयज ते 4 तास सुद्दां येना. केन्ना 2-3 दीस ते उदक येयना. सो हे जे विशय आसा न्ही ते लोकांचे विशय, हे आमचे विशय आमी घडोवल्ले विशय न्ही. हे विशय आयज 15 वर्सां जाली लोक हे सोंसता. हॉस्पिटल सोंसता. हेल्थ इज वेल्थ म्हणटा आमी, हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट म्हणटा आमी आयज. पूण आयज हे दोनी आमदारांनी जे मिनिस्टर आशिल्ले, सरकार तांची आशिल्ली, जावं आयज केतन बाब म्हणटा पूण काम केलें पूण सरकार जेन्ना तुमची आशिल्ली तेन्ना हे ID हॉस्पिटल कित्याक चालीक लागलें ना. हे जे विशय आसा पळय न्ही, हे विशय आमी 6 म्हयन्या भितर येता ते 6 म्हयन्या भितर आमी हे चालीक लायतले. हे आमची प्रॉमीस आसा. आनी दुसरें म्हटल्यार ते तर आमी चालीक लायले ना जाल्यार आमी लोकांक सांगलां की नेक्स्ट जे 2027 जे मतदान जातलें त्या मतदानाक आमकां वोट करनाकात म्हणून. ओके. पण एक संदी ह्या फावटी दिया जी 8 म्हयन्याची आसतली. तर हे आशिल्ले आम आदमी पार्टीचे कॅन्डिडेट जे म्हणटा की आपूण निवडून आयल्यार पयलो प्रोजेक्ट आपूण घेतलो तो ID हॉस्पिटलाचो, आणि काँग्रेस आणि BJPन एकूच कॅन्डिडेट दवरला अशें तांचें म्हणणें आसा. तर गितेश बाब, थँक्यू फॉर जॉयनिंग अस आणि बेस्ट ऑफ लक. नायस मीटिंग यू. थँक्यू.